नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी आणि मी जयश्री शेलार। दिवसभरात घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। लोकपाल बिलासाठी अण्णा हजारे आणि सांगलीतील आटपाडीमधून पुकारला एल्गार। मन की बात करणाऱ्या मोदींचं मन अस्वच्छ। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे। प्रेम प्रकरणातून झालेल्या सोनई तिहेरी हत्याकांडातील 6 दोषींना फाशी। नाशिक सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। शनिवार वाड्यावरील खासगी कार्यक्रमांना स्थगितीचा निर्णय मागे। सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर पुणे महापालिकेला आली जाग। राज्य सरकारच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक आणि शैक्षणिक संघटनांचा भव्य मोर्चा। सांगोला तालुक्यात रंगली बहारदार हुरडा पार्टी। SBNचे प्रतिनिधी सुनील जवंजा यांचा स्पेशल रिपोर्ट। इचलकरंजी नगरपालिकेच्या सफाई कामगारांना पूर्वीप्रमाणे वारसा हक्क चालू ठेवण्यात यावा यासाठी कर्मचारी संघाच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आलं। सदर शासनाच्या निर्णयामध्ये वाल्मिकी, मेहतर व अनुसूचित जाती व्यतिरिक्त अन्य जातींमधील अनुसूचित जमातींमधील सफाई कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ असणार नाही। म्हणजे सदर निर्णय पाहता अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, OBC व खुल्या समाजातील सफाई कर्मचाऱ्यांवर वारसाचा लाभ मिळत नसल्याने एक प्रकारे अन्याय होणार आहे। त्यामुळे सफाई कर्मचारी या पदावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे वारसा हक्काचा लाभ चालू ठेवण्यात यावा असे निवेदन कोल्हापूर जिल्हा कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने आमदार सुरेश हळवणकर, विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य, नगराध्यक्ष अलकास्वामी यांना निवेदन देण्यात आलं। अनुसूचित जमातीमधील इतर सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ अनुदेय असून या व्यतिरिक्त अन्य जातीमधील उदाहरणार्थ अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती। इचलकरंजी नगर परिषदेच्या योजनेमधील निधी आपणच मंजूर करून आणला आहे असं जनतेला सांगून आमदार हळवणकरांनी जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी टीका मदन कारंडे यांनी केलेली आहे। इचलकरंजी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून 3 कोटी रुपये खर्चाचा 12 रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार सुरेश हळवणकर यांनी केला। प्रत्यक्षात हा निधी नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून मिळाल्याचे सांगून कारंडे म्हणाले, रस्त्यासाठी 3 कोटी रुपये हे नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून मिळालेले होते। ते नगर परिषदेचे हक्काचे पैसे असल्याने नगर परिषदेकडून काम होणे आवश्यक होते, पण माझ्याच प्रयत्नातून पैसे आल्याचे सांगत हे अनुदान सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले। काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात बांधकाम विभागात जे भ्रष्टाचारी वाटत होते त्यांनाच आपल्या सोबत घेऊन कोणते पुण्याचे काम केले आहे असा सवाल उपस्थित केला आहे। त्या माध्यमातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार या आमदारांना वाटत होता आणि काय साक्षात्कार झाला कुणाला ठाऊक। आणि मग या इचलकरंजी शहराचा गावातलं सिंगापूर करायचं अशा पद्धतीची भूमिका घेऊन आमदारांनी ह्या मागच्या बॉडीत सातत्याने म्हणायचे की काँग्रेस राष्ट्रवादीतले सगळे भ्रष्टाचारी आहेत आणि खास करून बांधकाम खात्यातले जे सभापती होते ज्यांच्याकडे ते तुम्हाला माहिती आहे कुणाकडे आज बी आहे। यंत्रमाग कामगारांच्या मजुरी वाढीसाठी आज इचलकरंजीच्या प्रांताधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। समीर शिंगटे यांनी काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर बैठकीत ठरल्याप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्तांनी 2013च्या कराराप्रमाणे मजुरी वाढ देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र 8 दिवसात मजुरी वाढीचा कोणताही निर्णय न झाल्याने आज सर्व कामगार संघटनांनी
प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढला। यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि आयुक्त अनिल गुरव हे हजर असल्यामुळे कामगार नेते आणि कामगारांमधून संताप उमटत होता। पोलीस प्रशासनाने त्यांची समजूत काढून आंदोलन शांत पद्धतीने काढण्याचे आवाहन केले। यावेळी नायब तहसीलदार सचिन ऐतवडे यांना मागणीचे निवेदनही देण्यात आले। सुमारे 1 तास बैठक झाली। या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की 23 जानेवारीपर्यंत मजुरी वाढ न झाल्यास बुधवारी पुणे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला। तर कामगारांनी या आंदोलनासाठी पुण्याला जावे असे आवाहन कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांनी केलेले आहे। सोमवारी मजुरी वाढ जर झाली नाही तर हजारो कामगार मंगळवारी रेल्वेनं पुण्याला पोहोचणार आहेत आणि पुण्याचा जो आयुक्त आहे त्याच्या दारामध्ये हजारो कामगार ठिय्या आंदोलन करतील। किती दिवस निर्णय होईपर्यंत का नाही निर्णय होऊस तोपर्यंत आंदोलन किती बी दिवस लागू दे। इचलकरंजी शहरातील वृंदावन कॉलनीतील कचरा खड्ड्यांमुळे पसरलेल्या दुर्गंधीचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे। त्या संदर्भात नागरिकांनी नगराध्यक्षांना निवेदनही दिलेले आहे। इचलकरंजी शहरातील वृंदावन कॉलनी परिसरात नगरपालिकेचा कचरा खड्डा आहे। या कचरा खड्ड्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे। तर वारंवार भडकणाऱ्या आगीच्या धुरामुळे नागरिकांचे जीवन असह्य झालेले आहे। या संदर्भात अनेक वेळा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले गेले, मात्र या कचरा खड्ड्यावर जुजवी कारवाई या कारवाईनंतर नागरिकांना त्रास कमी झाला। मात्र काही दिवसांपासून कचरा खड्ड्यातून आगीचे धूरही येऊ लागलेले आहेत। यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या मागणीचं निवेदन भागातील नगरसेवकांनी आणि नागरिकांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिलेलं आहे। सगळ्यांनी मिळून आम्हाला न्याय द्यावा। आमची मागणी रास्त आहे। आमची केवळ आम्ही स्वच्छ हवा मागतोय मॅडम, दुसरं काहीही मागत नाही। आता 5-5 दिवसांनी पाणी येते, आम्ही तक्रार करत नाही, कारण तो कॉमन प्रश्न आहे। इचलकरंजीमध्ये विनापरवाना गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या 5 ट्रकवरती महसूल विभागाची कारवाई करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजलेली आहे। इचलकरंजी येथील राजीव गांधी भवन परिसरात प्रांताधिकारी शिंगटे यांच्या पथकाने 3 ट्रकची वाळू जप्त केली। या ट्रकमध्ये 27 ब्रास वाळू होती, तर प्रत्येकी 1,63,500 रुपयांचा दंड केला गेला। तसेच 2 दिवसांपूर्वी वाळू वाहतूक करणारा ट्रक महसूल विभागाने पकडला होता। या ट्रकमध्ये 2 ब्रास वाळू होती, तर त्यांच्याकडून 34,500 रुपयांचा दंडही वसूल केला गेला। तसेच बेकायदेशीररित्या उत्खनन केलेला मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करून 25,000 रुपयांचा दंड वसूल केला गेला। असा एकूण सुमारे 5.5 लाख रुपयांचा दंड या 5 ट्रक चालकांकडून वसूल केला गेला। या कारवाईमुळे गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजलेली आहे। कर्नाटक राज्यातील विजापूर येथील चडचणच्या कुस्ती मैदानामध्ये पैलवान सचिन चव्हाण याने किरण भद्रावतीला चितपट केलेला आहे। कर्नाटक राज्यातील विजापूर तालुक्यातील चडचण येथे संगमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत वेळापूर येथील सचिन चव्हाणने 51,000 रुपयांची कुस्ती जिंकत वेळापूरचं नाव आता कर्नाटक राज्यातही उंचावलेलं आहे। वाशिम केसरी हा किताब मिळवलेला पैलवान सचिन चव्हाण व दावणगिरीचा नामवंत पैलवान किरण भद्रावती यांच्यामध्ये चडचण येथे 51,000 रुपयांची निकाली कुस्ती खेळवण्यात आली। यामध्ये किरण भद्रावती या मल्लाला आसमान दाखवत सचिन चव्हाणने 51,000 रुपयांची कुस्ती जिंकलेली आहे। सचिन चव्हाण याच्या विजयानंतर वेळापूर येथे जल्लोष करण्यात आला, तर पैलवान सचिन चव्हाण याचा ठिकठिकाणी गौरवही करण्यात आला। तसेच त्याला पुढील कारकिर्दीसाठी सर्वांनी शुभेच्छाही दिल्या। सेवेसारखं दुसरं पुण्य नाही। जोपर्यंत तुमच्यातला माणूस जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही लोकांची सेवा करत राहा, असं प्रतिपादन अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांनी केलेलं आहे। सेवेसारखं दुसरं पुण्य नाही। जोपर्यंत तुमच्यातील माणूस जागा आहे तोपर्यंत समाजाची सेवा करा। पाणी पातळी खूप कमी झालेली आहे। राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत जलसंधारणाची कामं खंडारी गावात व्हावीत। तुमचं गाव दिशा देणारं असेल तर गाव तुमच्यासोबत श्रमदान करेल, असा विचार अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांनी खंडारी येथे बोलताना व्यक्त केलेत। शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र अकलूज यांच्या वतीने खंडारी येथे आपत्ती निवारण व व्यवस्थापनातील युवकांची भूमिका या विषयावरती विशेष श्रमसंस्कार शिबिराचे 19 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सावंत हे बोलत होते। सांगली जिल्ह्यामध्ये 30 जानेवारीपासून कुष्ठरोग निवारण पंधरवडा सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेली आहे।
कुष्ठरोगाबाबत समाजामध्ये जागृती व्हावी तसेच कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर होऊन कुष्ठरोगांना सर्वसामान्य माणसांसारखी वागणूक मिळावी या हेतूने जिल्ह्यात दिनांक 30 जानेवारी रोजी कुष्ठरोग निवारण दिन आणि तेथून पुढे 13 फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा राबवण्यात येणार आहे। त्याअंतर्गत जिल्हाभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सांगली येथे दिलेली आहे। सांगोला तालुक्यामध्ये बहारदार हुरडा पार्टी रंगलेली आहे। पहा एसबीएन मराठीचे प्रतिनिधी सुनील जवांजा यांचा हा स्पेशल रिपोर्ट। आकटीतून बाहेर काढून ज्वारीचं लुसलुशीत कोवळं कणीस 2 हातांनी चोळलं जातं। त्यातून तयार झालेला गरम गरम हुरडा सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा, गूळ, शेंगदाणं, खोबरं, हरभऱ्याचे घाटे, लसणाची चटणी आणि बरंच काही। सांगोला तालुक्यातील लोणविरे या गावातील नारायण पाटील यांच्या मळ्यात रंगली बहारदार हुरडा पार्टी। या पार्टीसाठी गावातील लोकांसोबत पै पाहुणे, मित्रमंडळी यांची हजेरी होती। 2 मोठ्या आकटीवर ज्वारीची लुसलुशीत कंस भाजण्यात आली। 4 जणांनी घोंगडीवर हुरड्याची कंस चोळली आणि आलेल्या सगळ्यांना गरम गरम हुरडा खाऊ घातला। यासोबत हिरव्या मिरचीचा ठेचा, गूळ, शेंगदाणे, खोबरे, हरभऱ्याचे घाटे, लसणाची चटणी, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी या सर्व पदार्थांवर उपस्थित लोकांनी चांगलाच ताव मारला। सध्या संगणक, मोबाईल आणि धावपळीच्या जगात अशा प्रकारची हुरडा पार्टी कमी होत चाललेली आहे। परंतु सांगोला तालुक्यातील लोणविरे गावातील प्राध्यापक नारायण पाटील व त्यांचं सर्व कुटुंब दरवर्षी हे कष्ट घेतच असतं। सुनील जवांजा, एसबीएन मराठी, सांगोला। ग्रामीण भागात हुरडा पार्टी पाटील कुटुंबियांनी जतन केलेली आहे आणि ती आज आमच्या शेतामध्ये लोणविरे गावामध्ये होत आहे। अलीकडे ग्रामीण भागातील हुरडा पार्ट्या कमी झालेल्या दिसतात, परंतु आमच्या पाटील कुटुंबियातर्फे ही हुरडा पार्टी प्रत्येक वर्षी या आमच्या लोणविरे गावामध्ये पाटील कुटुंबियांच्या शेतावरती होते। याचं श्रेय आमचे वडील माजी मुख्याध्यापक रामचंद्र बापू पाटील यांना जाते। त्यांनी ही परंपरा चालू ठेवलेली होती, तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे। यासाठी सांगोला, नाजरा, चोपडी, बलोडी भागातून आमचे आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी हजर राहतात, उपस्थित राहतात। अकलूजच्या विजयवाडी येथील सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थांनी गावामध्ये स्मशानभूमी व्हावी यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर चक्रीय उपोषण केलेले आहे। 1975 मध्ये ग्रामपंचायत स्वतंत्र झाली तेव्हापासून गावामध्ये ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन संमतीपत्र घेऊन ग्रामपंचायतीची सर्व शासकीय कामं केली जातात। परंतु 2007-08 पासून काही नेत्यांच्या मदतीने शासकीय कामं झाल्यावर सदर ठिकाण व शासनाने केलेल्या कामावर वैयक्तिक हक्क दाखवणाऱ्या लोकांनी गावातील सत्ताधाऱ्यांनी स्मशानभूमी सुद्धा सोडली। कागदोपत्री संमतीपत्र घेऊन ग्रामपंचायतीचा ठराव देऊन ही स्मशानभूमी अंमलात आणली, परंतु सत्तेचा पदाचा गैरवापर करून ही स्मशानभूमी कागदोपत्री सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी नाहीशी केली। या गावाला अद्याप स्मशानभूमी नाही। एखादी व्यक्ती मयत झाल्यावर येथील जनतेला रस्त्यावर अंत्यविधी करावा लागतो। पावसाळ्यात तर अत्यंत दयनीय अशी अवस्था येथील जनतेची होती। प्रेत सुद्धा घेऊन जाता येत नाही। फटी शेजारील क्षेत्रावरही त्या सत्ताधाऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे, त्यामुळे खूप हाल होतील असं जनतेला वाटते आणि असे हालही जनतेला सोसावे लागत आहेत। या बघा, म्हातारा मेला 12 वाजेत बतूर माड्या जागेला राहिला होता। कोणी सुद्धा त्या माड्याचा विचार घेतला नाही। तात्या महाराज गेला पोलीस स्टेशनवरनं, पुन्हा मागून आणला, पुन्हा म्हाताऱ्याला जाळला। मग आम्ही मेले तर उद्या कुठं जाळायचा सांगा बरं। ही जागा मिळाल्याशिवाय आम्ही चक्री उपोषणला उठणार बी नाही, आश्वासन घेऊन सुद्धा उठणार नाही। जोपतोर जागा कागदोपत्री मिळल्याशिवाय आम्ही उठणारच नाही। आणि विषय असा आहे की एखादा माणूस मेले की आम्ही रडत नाही, त्या जागेसाठी प्रत्येकांच्या घराघरागणी जाऊन आम्ही रडतोय, त्यांना विनवणी करतोय की बाबा आम्हाला जागा द्या, जागा द्या। जागा सुद्धा देऊ शकत नाहीत। मग आमचा समाज काय शासकीय बसत नाही, काय अन्याय केला आम्ही? फक्त एवढंच की शासनाला आम्ही म्हणतोय की आमची आम्हाला जागा मिळावी। राज्य सरकारच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात सांगलीमध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षक संघटना रस्त्यावरती उतरले होते। राज्य सरकारच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात सांगलीमध्ये जिल्ह्यातील शिक्षक आणि शैक्षणिक संघटना रस्त्यावरती उतरली होती। राज्य सरकारकडून शिक्षणाचं कंपनीकरण सुरू असल्याचा आरोप करत यावेळी शैक्षणिक व्यासपीठ संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला। गेल्या 17 वर्षात शैक्षणिक क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि अशातच राज्य सरकारकडून शैक्षणिक धोरणात वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत,
तर गेल्या 3 वर्षात हे बदल शिक्षणाच्या मुळावर उठलेले आहेत. 10 ते 20 पटसंख्या असणारे शाळा बंद करण्याचा निर्णय, त्याचबरोबर अनेक अशैक्षणिक धोरणं सरकारकडून राबवण्यात येत आहेत. हे सर्व धोरणं शिक्षण क्षेत्राला घातक असल्याने यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अवघड होणार आहे, असा आरोप करत सांगली जिल्ह्यातील शैक्षणिक व्यासपीठ संघटनेकडून निषेधही करण्यात आला. मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याची शासनाची जबाबदारी असताना अशा पद्धतीने शिक्षणाचं खाजगीकरण करून जर शासन आपल्यावरील शिक्षणाची जबाबदारी झटकून टाकत असेल तर हे कदापिही पुरोगामी महाराष्ट्रामधलं आम्ही शिक्षण व्यवस्था कधी खपून घेतली जाणार नाही. या पद्धतीनं जो प्रचंड मोर्चा काढलेला, अशाच पद्धतीचं प्रचंड मोर्चे प्रत्येक जिल्ह्यामधून काढून, राज्यामध्ये याचा मोर्चा काढून आणि संस्थाचालक संघटनेनं जो निर्णय घेतलेला आहे त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण राहणार आहोत आणि यापुढे अशा पद्धतीचं कोणताही निर्णय शासनाला होऊन दिला जाणार नाही. कवठेमंकाळच्या रांजणी येथे नियोजित फूड पार्क व डायपोर्ट बाबत संबंधित उद्योजकांशी केंद्रीय पथकाने संपर्क साधलेला आहे. कवठेमंकाळच्या रांजणी येथील नियोजित ड्रायपोर्ट आणि फूड पार्कची पाहणी केंद्रीय पथकाकडून करण्यात आली आहे. आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याबाबतची बैठक पार पडली. खासदार संजय काका पाटील यांच्या पुढाकारातून कवठेमंकाळच्या रांजणी येथे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून ड्रायपोर्ट आणि फूड पार्क उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याला मंजुरीही मिळालेली आहे. सदरच्या योजनेसाठी लागणाऱ्या जागेच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक सांगलीमध्ये दाखलही झालेलं आहे. शुक्रवारी खासदार संजय काका पाटील आणि केंद्रीय पथकाने जागेची पाहणी केली आहे. आज याबाबत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली. यावेळी पोर्ट ट्रस्टचे व्यवस्थापक एन.ए. देशपांडे, सहव्यवस्थापक आर.व्ही. जोशी, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील, खासदार संजय काका पाटील आणि जिल्ह्यातील उद्योजक यांच्यात ही बैठक पार पडली. यावेळी पोर्ट अधिकाऱ्यांनी रांजणीतील जागा योग्य असल्याचं स्पष्ट केलं आहे, तर जिल्ह्यातील सर्व व्यापारी व उद्योजकांनी या ड्रायपोर्टचं स्वागतही केलेलं आहे. ड्रायपोर्टच्या संदर्भामध्ये काल कमिटी आलेली आहे. आज सगळ्या व्यापाऱ्यांच्या बरोबर बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या जिल्ह्याच्या परिसराच्या, आपणाला लागून कर्नाटक आहे, आपणाला लागून आंध्र आहे, अशी दोन्ही राज्यांच्या बाबतीमध्ये या ड्रायपोर्टची कनेक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी असणारे आपले नॅशनल हायवेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, MSCBचं असेल, पाण्याचं असेल, रेल्वेचं असेल, हे सगळं अगदी जवळ आहे. त्यामुळे अतिशय आयडियल पॉईंट आहे. त्या ठिकाणी एक चांगलं ड्रायपोर्ट राज्य सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून निश्चितपणानं मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये उभा करण्याचा जो त्याला सँक्शन मंजुरी झालेली आहे ते लवकरात लवकर या दृष्टिकोनातून या ठिकाणी ते चालू होत जाईल. अतिशय मोठा फायदा बिझनेस आणि त्याच्या अनुषंगानं होणारे अन्य बिझनेस हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये वाढतील. व्यापाऱ्यांची नवीन मुलं, इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी आलेली कनेक्टिव्हिटी, ही सगळी ह्या माध्यमातून साध्य होईल. महत्त्वाची पिकं आपल्याकडे द्राक्ष, डाळिंब, हळद, मका आणि इतर कमोडिटी ज्या आहेत त्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये यातनं एक्सपोर्ट होतील. फुलं आहेत. तर या सगळ्या दृष्टिकोनातून एक मोठी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी उभारती आणि व्यापारी, उद्योजक आणि शेतकरी या सगळ्यांच्या दृष्टीनं या ठिकाणी एक अतिशय चांगलं विकासाचं दालन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहतंय. सांगली पोलिसांच्या पार्लमेंट चॅम्पियनशिपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. 1000 तरुण आणि तरुणींनी वक्तृत्वातून पोलिसांशी संवाद साधला. सांगली पोलिसांच्या वतीने आयोजित पार्लमेंट चॅम्पियनशिप आज मोठ्या उत्साहात पार पडली आहे. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व्यासपीठ आणि पोलिसांशी संवाद या उद्देशाने याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील तसेच सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातून 1000 तरुण आणि तरुणी विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. या प्रसंगी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. तसेच प्रसिद्ध गायक दिग्दर्शक अवधूत गुप्ते याच्या उपस्थितीत सांगलीतील भावे नाट्यगृहामध्ये ही पार्लमेंट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडलेली आहे. एका तरुणाचा खून केला त्याचा प्रॉपर व्हिडिओ आम्हाला दंगल करताना महात्मा फुलाला आम्हाला नावासह व्यवस्थितपणे त्या गावाचं नाव दिसतंय टी-शर्ट व्यवस्थित त्या आरोपी पण राहतात. मृत्यू अशा घटना आपण पेपरमध्ये, न्यूज चॅनलमध्ये पाहतोय, ऐकतोय. पण आजची तरुण पिढी ही अंमली पदार्थांच्या विळख्यात घट्ट रोवली गेली, सापडली गेली. आजच्या तरुण पिढी
विवाह प्रचंड प्रमाणामध्ये वाढले आणि म्हणूनच शासनानं 26 जून हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि म्हणूनच आम्ही तुमच्या समोर अंमली पदार्थांचा वाढता वापर याविषयी थोडंसं बोलणार आहोत. आपण प्रगत महाराष्ट्राचा डंका वाजवत असताना आपण अंमली पदार्थांच्या व्यसनामध्ये किती घट्ट रोवलो गेलो याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि आत्महत्या या घटकातून ही बाब तर अधिकच स्पष्ट आपल्याला जाणवते. तब्बल 4 वर्षामध्ये 4588 जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आणि ह्या घटनेत जास्तीत जास्त वाढ होत आहे. आणि सर्वात धोकादायक गोष्ट काय होते, या सर्वाधिक जास्त प्रमाणात महाराष्ट्रातच घडते आणि या स्थितीत सुद्धा जास्तीत जास्त वाढ होताना आपल्याला दिसते. जागेचं हस्तांतरण न करता उत्पादन वाढवणार, तसेच आष्टा व कवटेमंका येथील जागांच्या प्रश्नाबद्दल पर्यायही उपलब्ध करून देणार, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिलेली आहे. जागा हस्तांतरण न करता उत्पादन वाढवणार आणि आष्टा कवटेमंका जागेबाबत पर्याय खुले करणार असल्याचं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितलंय. जिल्हा परिषदेने उत्पन्न वाढी संदर्भात स्थापन केलेल्या समितीची बैठक झाली. सांगली जिल्हा परिषदेच्या मालकीची 1 इंचही जागा हस्तांतरण केली जाणार नाही असं धोरण स्वीकारत उत्पादन वाढीचे स्रोत कमी केले जातील. मालमत्ता फुकट गेली असं होऊ नये यासाठी दक्षताही घेतली जाईल. आष्टा आणि कवटेमंका येथील जागेबाबतचे करार रद्द केलेले आहेत. त्या जागेतून उत्पन्नाला धक्का न लागता सकारात्मकतेने पर्याय खुले केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केलेली आहे. वाळवा तालुक्यातील साखरा येथील कुस्ती तालीम आखाड्याला उरण इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. वाळवा तालुक्यातील साखरा येथील कुस्ती तालीम आखाड्याला उरण इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले यांनी भेट दिली. लवकरच आखाड्यात शड्डू घुमणार आहेत. 10 ते 15 वर्षांपासून साखरा गावातील कुस्ती आखाड्याची पूर्णतः दुरावस्था झालेली आहे. याकडे गावातील लोकप्रतिनिधींनी पूर्ण दुर्लक्ष केले होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर वाळवा तालुका भाजपचे उपाध्यक्ष अरविंद पाटील, ॲडव्होकेट पोपटराव पवार व धनाजी पाटील यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवरांनी उरण इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांची भेट घेऊन पारंपरिक कुस्तीसारख्या खेळाला ऊर्जित अवस्था आणावी व गावातील कुस्ती कला पुन्हा सुरू व्हावी यासाठी आपण मदत करावी अशी विनंती केली होती. यावर उरण इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी सर्व माहिती घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या समवेत गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती व सदर तालमीची पाहणी करून अधिकाऱ्यांनी तालीम दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे सादरही केलेला होता. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील लाडची धरणाचं पाणी गिरणारे भागातील शेतकऱ्यांना मिळावं यासाठी जलसंपदा विभागाला निवेदन देण्यात आलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील लाडची धरणाचं पाणी गिरणारे भागातील शेतकऱ्यांना मिळावं, धरणाचं लिकेज पाणी थांबवून लाडची धरणाचे बुजलेले नादुरुस्त कालवे दुरुस्त करावेत अशी मागणी काँग्रेस कमिटीचे नाशिक तालुकाध्यक्ष अनिल थेटे, तालुका खरेदी विक्री संघाचे प्रदीप थेटे यांनी केली. या संदर्भात जलसंपदा विभागाला निवेदन दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान लाडची धरणात 30% पाणी पडून असतं. हा डेड स्टॉक पाणी गिरणाऱ्या भागातल्या नदीला कालव्याला सोडावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गंगापूर, आळंदी, कश्यपी, गौतमी, गोदावरी, वाघेला, लाडची असे लहान मोठे 10हून अधिक धरणं आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या धरणाला दिल्या, मात्र स्थानिक शेतकऱ्यांना या धरणाचे पाणी मिळत नाही. हे पाणी थेट नगर जिल्ह्यातील शेतीला आरक्षित असून यापुढे एक थेंबही वाढीव पाणी नगर जिल्ह्याला जाऊ देणार नाही. परिणामी आंदोलन करू असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल थेटे यांनी सांगितलेले आहे. पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये या मागणीसाठी शिरपूर तालुक्यातील अमोदे गावातील राजपूत समाजाने मुंबई आग्रा महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं. पद्मावत चित्रपटाचा विरोध अजूनही कमी झालेला नाही. चित्रपट प्रदर्शनाच्या विरोधात शिरपूर येथे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोमुळे महामार्गावरील 2 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक रोखलं गेलं होतं. पद्मावत चित्रपट देशात प्रदर्शित होऊ नये म्हणून शिरपूर तालुक्यातील अमोदे या गावातून राजपूत समाजाने पायी रॅलीने घोषणा देत महानगरावरील टोलनाक्याजवळ येत महामार्ग रोखला. तेथे बसून संजय लीला भन्साळी व पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजीही केली. 19 तारखेला आता 1 वाजता जळगावला सुद्धा महामोर्चाचं आपण आयोजन केलेलं आहे. मी त्या ठिकाणी देखील आता जाणार आहे. मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एक आनंद सांगू इच्छितो. आपण राजपूत ज्या दिवसापासून या देशामध्ये राजपूत जन्माला आला
त्या दिवसापासून त्याने एकच काम केलेलं आहे, ते म्हणजे देशाचं संरक्षण, देशामध्ये राहत असलेल्या लोकांचं संरक्षण. उद्या 25 तारखेला जर पिक्चर रिलीज झालाच तर मोठ्या प्रमाणात राजपूत समाज हा रस्त्यावर उतरेल. ऑटो क्लस्टर या प्रदर्शनाची नागरिकांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोफत घरांची जाहिरात देऊन एका खासगी गृहकर्ज कंपनीने भरवलेल्या प्रदर्शनात संतप्त नागरिकांनी तुफान तोडफोड केली. प्रदर्शनाला सुरुवात झाल्यानंतर इथं केवळ गृहकर्जाविषयी माहिती मिळत असल्याचं कळताच सकाळपासून रांगा लावून थांबलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झालाय आणि त्यांच्या सहनशीलतेचा बांधही फुटला आणि नागरिकांनी प्रदर्शनाची तोडफोड जोरदार केली. मिळालेल्या माहितीनुसार टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स कंपनीनं आयोजित केलेल्या प्रदर्शनात तोडफोड केली. घरासाठी मिळणाऱ्या पंतप्रधान कोट्यातून मिळणारे शासकीय कर्जासंदर्भात माहिती दिली जाणार होती. चिंचवडमधील महापालिकेच्या ऑटो क्लस्टरमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनामध्ये नागरिकांना मोफत घरही देण्यात येतील अशा प्रकारच्या जाहिराती करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी केलेली होती. अपन जान लोगों ने आके रात में फोड़ दिया, मेरी गाड़ी को पूरा फोड़ दिया, इधर से दगड़ मारा है, आगे तक गया है. हम लोग 1-1 रुपये इकट्ठा करके इसको लेते हैं और इधर कोई भी प्रशासन का काम नहीं है सुरक्षा करने का. क्या मांग कर रहे हैं आप? इसका रोकथाम होना चाहिए, इनको क्रिमिनल को पकड़ना चाहिए, जिसने फोड़ा उसको पकड़ना चाहिए. ये पुलिस प्रशासन काम है. जर पुढील हंगामामध्ये बोंडअळीचं संकट दूर करायचं असेल तर कापूस उपटल्यानंतर 6 ते 7 महिने शेत रिकामं राहिलं पाहिजे असा कृषी विभागानं सल्ला दिलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचं एकूण क्षेत्र 1.5 लाख हेक्टरवर आहे. यातील सुमारे 80% कापूस बोंडअळीनं नष्ट केलाय. आता ही बोंडअळी पूर्णपणे शेतातून नष्ट करायची असेल, उभी असलेली पराठी तोडून तिला बाहेर फेकावं लागेल आणि तिचा चुरा करून एका ठिकाणी गोळा करावी लागेल. बोंडअळी सध्या जमिनीत असल्यानं तिला खाद्य मिळाल्यास ती पुन्हा आपलं जीवनचक्र पूर्ण करून बाहेर येऊ शकते. त्यासाठी तिला खाद्य न देणं महत्त्वाचं आहे. ही अळी पूर्णपणे नष्ट करायची असेल तर 7 महिने शेतात काहीही पेरू नये असं तज्ज्ञांचं मत आहे. असं करायला गेल्यास शेतकऱ्यांना पुढच्या हंगामात वेळेवर पेरणी करणं अशक्य आहे. त्यामुळे पुढील हंगाम हातून जाण्याची शक्यता आहे. गुलाबी शेंद्री बोंडअळीचा उद्रेक बघता डिसेंबर महिन्यातच शेतातून पराठी निघायला हवी होती. काही शेतकरी तर मार्च-एप्रिल पर्यंत शेतात पराठीची झाडं ठेवतात. अशा शेतकऱ्यांनी 7 महिन्यानंतर पेरणी करतो म्हटल्यास पावसाचे दिवस निघून जाण्याची शक्यता आहे. पण आधीची बोंडअळी पूर्ण नष्ट करायची असेल तर एवढा त्याग शेतकऱ्यांना आता करावाच लागणार आहे असं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांडातील 6 दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. अहमदनगरमधील सोनई हत्याकांडातील 6 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दोषींनी प्रत्येकी 20,000 रुपये दंडही ठोठावण्यात आलेला आहे. हा दंड दोषींकडून वसूल केल्यानंतर त्यातील 10,000 रुपयांची रक्कम पीडितांच्या कुटुंबियांना दिली जाणार आहे. दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारू, संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे या सोनईतील गणेशवाडीत राहणाऱ्या तिघांची हत्या केली होती. सोनई हत्याकांडातील एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. 1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगरमधील सोनई या गावी प्रेम प्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती. सोनई दलित हत्याकांडामधील एकूण 6 आरोपींना न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. न्यायालयाने हे स्पष्ट केलं की हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे आणि यातील मयत सचिन घारू याचं एका सवर्ण जातीतील मुलीवरती प्रेम होतं. त्याचा राग येऊन त्या मुलीच्या नातेवाईकांनी सचिन घारू व त्याचे 2 मित्र जे अत्यंत 25 वर्षाच्या आतील होते त्यांचा 1 जानेवारी 2000ला निघृणपणे खून केला. राग एवढ्या कमालीचा होता की सचिन घारू याच्या हातापायाचे 8 तुकडे करून ते एका बोर मशीनमध्ये टाकण्यात आले होते. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता.
परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी या न्यायालयात आम्ही सिद्ध केली आणि 6 आरोपींना न्यायालयाने फाशी शिक्षा ठोठावलेली आहे। जात व धर्म यांचा खोटा अहंकार बाळगणाऱ्या समाजातील ठेकेदारांना त्यांच्या उरात धडकी भरवणारा हा निर्णय आहे। कारण ज्या क्रूरतेने या आरोपींनी एका 3 लोकांची ज्या पद्धतीने हत्या केली त्या हत्येचं वर्णन करायला देखील शब्द अपुरे आहे आणि शेक्सपियरचे हॅमलेट देखील आज टू बी ऑर नॉट टू बी या विवंचनेत पडला असता। कारण ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली त्या पद्धतीचा न्यायालयाने आपल्या निकालपत्रात उल्लेख केलेला आहे। न्यायालयाने सांगितलं की जात व्यवस्थेवरती विश्वास ठेवणं, त्यानुसार त्या निगृण लोकांचा खून करणं म्हणून आरोपींना या समाजात राहण्याचा मुळीच हक्क नाही, हेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। आतापर्यंत समाज कल्याणतर्फे व शासनातर्फे आम्हाला जी मदत मिळायला हवी ती मिळालेली नाही आहे व माझी एकच विनंती आहे की सर्व जेवढे पीडित कुटुंब आहे त्यांना जी सरकारने आम्ही मांग केलेली होती ती आमची तेवढी मांग पूर्ण करावी। या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची। ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असा सुरू राहील। तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। सर्व ग्राहकांना कळवण्यात येते की नवीन वर्षानिमित्त श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क देत आहे 24 HD चॅनेल फ्री। अधिक माहितीसाठी संपर्क 0233 2228 682 7385 47 23 45 7058 83 49 83। श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क, ब्राह्मणपुरी शाळा क्रमांक 1 जवळ, मिरज। तुमच्यात या समस्या आहेत का? मानसिक आजारांचा विळखा वेळीच ओळखा। मला रात्रभर झोप येत नाही, माझे कामात लक्षच लागत नाही, माझ्या मनात सतत नकारात्मक विचार येतात, माझे भविष्य मला अंधकारमय वाटते, माझ्या मनात सतत आत्महत्येचे विचार येतात, चिडचिडेपणा, भास होणे, माझ्याकडे पैसाच टिकत नाही, मी आतून खूप दुःखी व निराश आहे, मी मानसिक रोगी आहे का? भीती, न्यूनगंड, नकारात्मक विचार, लक्षात राहत नाही, चिडचिडेपणा, भास होणे, संशय वृत्ती, डिप्रेशन, नैराश्य, एकाग्रता होत नाही, कौटुंबिक समस्या, झोप न लागणे व भित्रेपणा या व इतर सर्व मनोशारीरिक आजारांवर खात्रीशीर उपचार केले जाते। आयुर्वेद हिप्नोसिस, मिरज। संमोहन तज्ञ आणि प्रशिक्षक MR शिंगाडे यांचे संमोहन शास्त्रावर आधारित संमोहन उपचार। कॉन्टॅक्ट 9403 19 01 41 77 19 97 81 63। टीप: संमोहन व स्वसंमोहन याचे प्रशिक्षणही दिले जाते। वापरू शकता, विद्यार्थी जे असतील त्या स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकतात, चांगल्या करिअरसाठी तुमच्या अंतर्मनाची योजना वापरू शकता, ते घड्याळ वापरू शकता, त्याची पावर वापरू शकता आणि म्हणेल तसं जीवन घडवू शकता, तुमच्या विचारांच्या लहरी तशा निर्माण करू शकता आणि तशाच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित सुद्धा करू शकता। खुशखबर, खुशखबर, खुशखबर। आपल्या शहरात नव्याने सुरू होत असलेल्या iSquare या दालनाचे ओपनिंग धमाका ऑफर मध्ये मिळवा चक्क 50% पर्यंतचा भरघोस डिस्काउंट तसेच इतर अनेक ऑफर्स। ऑफर दिनांक 15 सप्टेंबर 2017 ते 18 सप्टेंबर 2017 पर्यंत। संपर्क iSquare मार्केटिंग, गणपती पेठ, बिपिन सुपर मार्केट समोर, बुरुड गल्ली, कर्ना रोड,
सांगली। संपर्क क्रमांक 84 21 22 0300। श्री सद्गुरू बागडे बाबांच्या कृपा छत्राखाली एकाच छताखाली श्री सद्गुरू बागडे बाबा एंटरप्राइजेस, बाबा मिनरल वॉटर, हॉटेल बाबा शुद्ध शाकाहारी, बाबा सर्व्हिसिंग सेंटर, बाबा पतसंस्था, बाबा मंगल कार्यालय, बाबा द्रोण व पत्रावळी उत्पादन, बाबा वीट उत्पादन इंटरलॉक, बाबा घरकुल योजना, बाबा आश्रम, बाबा टाइल्स व पार्टेक्स। लोकल प्रोडक्ट नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शुद्ध बनवलेले विना केमिकल नैसर्गिक जल, बाबा शुद्ध जल। हेड ऑफिस गुड्डापूर रोड, संख, गोंधळेवाडी, तालुका जत। शाखा जत, सांगोला, मंगळवेढा, चडचण, संख। संपर्क प्रोडक्शन मॅनेजर लक्ष्मण निकम। संपर्क क्रमांक 95 27 35 29 31। श्री सद्गुरू बागडे बाबांच्या कृपा छत्राखाली एकाच छताखाली श्री सद्गुरू बागडे बाबा एंटरप्राइजेस। पेविंग ब्लॉक साठी लागणारे सर्व रॉ मटेरियल आमच्याकडे होलसेल दरात मिळेल। कलर मेकर, हार्डनर, मार्केट पेक्षाही कमी दरात घरपोच सेवा। कोल्हापूर असेल आणि सांगली असेल, कोल्हापूर असेल, हार्डनर, लेकर, कलर, डाय ह्या सगळ्या गोष्टी मी आता माझ्या इथून बाबा ब्रिक्सच्या माध्यमातून मी आता लोकांच्यापर्यंत पोहोचवते। त्याचा फायदा असा आहे की मार्केटपेक्षा आता जे एकदम लांबून गुजरातून एकाच वेळेस आणणं किंवा एक बॅरल घेणं हे व्यवसाय करणाऱ्या माणसाला अडचणीच होतं। त्यामुळे माझे स्वतःचे 6 प्लांट असल्यामुळं माझ्या स्वतःच्यासाठी पण हे वापरलं जातं। बाबा वीट उत्पादन इंटरलॉक, बाबा घरकुल योजना, बाबा टाइल्स व परलेक्स। संपर्क 98 50 24 75 49। या विविध प्रकल्पांमधून मिळणारे उत्पन्न मठातील व अनेक गरजू गोरगरिबांच्या मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार तसेच सामाजिक कार्यासाठी खर्च केले जाते। गुड्डापूर रोड, संख, गोंधळेवाडी, तालुका जत। खास आपल्यासाठी घेऊन येत आहेत नवनवीन व्हरायटीचे 4G मोबाईल्स। सॅमसंग, नोकिया, लेनोवो, विवो, ओप्पो, पॅनासोनिक अशा असंख्य मोबाईलच्या व्हरायटीज। मोबाईल घ्या स्मार्ट, व्हा एक्स्ट्रा स्मार्ट। होलसेल आणि रिटेल फक्त न्यू बालाजी कस्टम शॉप मध्येच, बापटबाल शिक्षण मंदिरा शेजारी, ST स्टँड रोड, सांगली। स्क्वेअर सायन्स अकॅडमी, CET toppers of our class 170, HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084, तांबोळकर मॅम 9850993238। स्क्वेअर सायन्स अकॅडमी, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज। रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन। सूटिंग, शर्टिंग, जींस, ट्राउजर्स, शेरवानी, सूट, ब्लेजर हो जिया रे। एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। लोकपाल बिलासाठी अण्णा हजारे यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडीमधून एल्गार पुकारलेला आहे। यावेळी नरेंद्र मोदी यांना इगो आहे अशा शब्दामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवरती टीका केलेली आहे।
लोकपाल बिलासाठी अण्णा हजारे यांनी पुकारला सांगलीतील आटपाडीमधून एल्गार आंदोलनाच्या जनजागृती सभेतून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची नरेंद्र मोदी यांनी सरकारवरती घणाघाती टीका केली। मन की बात करणाऱ्या मोदींचं मन अस्वच्छ आहे। नरेंद्र मोदी सरकारकडून लोकपाल बिल कमजोर करण्यात आल्याचा अण्णा हजारेंनी आरोप केलेला आहे। नरेंद्र मोदी यांना इगो आहे। शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे, जेलमध्येही जागा उरणार नाही असं जेलभरो आंदोलन करा असं अण्णा हजारेंनी शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे। केडगावमधील गायरान समजून अतिक्रमण केलेली जमीन ही खरंतर धरणग्रस्तांची निघालेली आहे। केडगाव येथे गायरान जमीन समजून शेकडो घरांसाठी अतिक्रमण केलेल्या गट क्रमांक 118-2 मधील जमीन ही पानशेत धरण क्षेत्राच्या आंबेगाव पुनर्वसनाच्या लाभार्थ्यांची असल्याची धक्कादायक बाब आज शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी शासकीय मोजणीच्या खुणा दाखवताना समोर आलेली आहे। ही जमीन पुनर्वसाहत अधिकारी खडकवासला डिव्हिजन या नावाने संपादित असून भूकरमापक नंदवटे यांनी आज पूर्वी झालेल्या मोजणीच्या खुणा दाखवल्या आहेत। यामुळे गेल्या काही दिवसांपासून गायरान समजून करोडो रुपये किंमत असलेल्या मोठ्या भूखंडावरती अतिक्रमण करून घरे बांधण्याचा सपाटा लावलेल्या स्थानिक आणि बाहेरील लोकांना मोठा दणका बसलाय। मोठ्या पोलीस बंदोबस्तात घेण्यात आलेल्या मोजणीत पुनर्वसनाची हद्द दाखवण्यात आली। या पुनर्वसनाच्या जागेत रस्त्यालगत अतिक्रमण करून लाखो रुपयांची जागा गिळंकृत करू पाहणाऱ्या आणि अतिक्रमण करण्यात आघाडीवर असलेल्या लँड माफियांना मोठा हादरा बसलेला आहे। पोलिओला कायमचं हद्दपार करण्यासाठी प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी विजय कालम पाटील यांनी केलेलं आहे। भारत देशामध्ये पोलिओवरती मात करण्यात आज आपण यशस्वी असलो तरी आपल्या देशातून पोलिओला कायमचं हद्दपार करण्यासाठी प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा सर्व पालकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 28 जानेवारी व 11 मार्च 2018 रोजी राबवली जाणार आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे, डॉक्टर हेमंत खैरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, डॉक्टर भूपाल गिरीगोसावी, डॉक्टर रोहिणी कुलकर्णी, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉक्टर भारती दळवी यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारीही उपस्थित होते। पल्स पोलिओ योजनेअंतर्गत आपल्याकडे 28 जानेवारी आणि 11 मार्च या 2 दिवशी आपला पल्स पोलिओचा कार्यक्रम आपण करतो आहे। ग्रामीण शहरी या दोन्ही भागामध्ये कार्यक्रम असल्यामुळे साधारणतः 1336 लसीकरण केंद्र आपण केलेले आहेत आणि 0 ते 5 वयोगटातील आपल्या ह्या ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये 1,98,336 लहान मुलं हे सर्वेक्षण टीमने शोधून काढलेले आहेत। यासाठी आपण जी व्यवस्था केली त्यामध्ये प्रामुख्याने ट्रान्झिट टीम आपण तयार केली आहे आणि या ट्रान्झिट टीम ज्या आहेत ह्या रेल्वे स्टेशन, विमानतळ, टोल नाका, त्यानंतर बाउंड्रीज या ठिकाणी असतील। तर एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये 275 ट्रान्झिट टीम आहेत आणि मोबाईल टीम ज्या आहेत त्या प्रामुख्याने मंदिरं, बगीचे, फुटपाथ, ऊसतोड कामगार या अशा ठिकाणी असून त्याची संख्या जी 327 आहे। आरोग्य विभागामार्फत दरवर्षी आपण राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम राबवतो आणि यावर्षी सुद्धा दिनांक 28 जानेवारी आणि 11 मार्च या 2 दिवशी आपण ही मोहीम राबवणार आहे। त्यातला पहिला टप्पा 28 जानेवारी येत्या आठवड्यात आपण पल्स पोलिओची मोहीम राबवणार आहे। संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला असता जवळपास 2,61,000 एवढी 0 ते 5 वयोगटातील मुलं या लसीकरणासाठी लाभार्थी म्हणून आपल्यासमोर आहेत आणि आपल्याला यांच्यापर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट आहे। त्यासाठी आपली जवळपास 5,200 एवढी मनुष्यबळ आपलं या कामासाठी नियुक्त करण्यात आलेलं आहे। ते आपल्या बूथच्या ठिकाणी जाऊन ही सगळी यंत्रणा सांभाळतील। याशिवाय बस स्थानके असतील, टोल नाके असतील किंवा रेल्वे स्थानके असतील, या ठिकाणी आपल्या ट्रान्झिट टीम्स असतील। एकूण जिल्ह्यात ग्रामीण भागात 275 आणि महापालिका क्षेत्रात 74 अशा 349 ट्रान्झिट टीम्स आपण नियुक्त केलेल्या आहेत। मोबाईल टीम्स आपण 346 नियुक्त केलेल्या आहेत, ज्या की मास गॅदरिंगची ठिकाणं असतील, धार्मिक स्थळे, साखर कारखाने किंवा वीटभट्ट्या त्या ठिकाणी पोहोचून ही सेवा देतील। 5 नाईट टीमसुद्धा महापालिका क्षेत्रात नियुक्त करण्यात आलेले आहे, ज्याने जे लोक रात्रीच आपल्याला मिळू शकतात अशा लोकांपर्यंतही त्या लहान मुलांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल। अशा प्रकारे संपूर्ण आपलं मनुष्यबळाचं नियोजन झालेलं आहे। कुपवाडमधील एका कॉलेज युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे।
कुपवाडमधील कापसे प्लॉट येथे मामीकडे 4 दिवस राहण्यासाठी आलेल्या म्हैसाळ रोड मिरज येथील निकिता जयराम नायडू या तरुणीने अज्ञात कारणावरून शनिवार 20 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास लोखंडी अँगलच्या छतास ओढणीनं गळफास लावून आत्महत्या केली। या घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झालेली आहे। याबाबत तपास हवालदार सुनील धुमादे हे करीत आहेत। कुपवाडच्या MIDC मध्ये ट्रक खाली सापडून वॉचमन जागीच ठार झाला आहे। कुपवाड MIDC मधील पाण्याच्या टाकी शेजारी असणाऱ्या रस्त्यावर MIDC कडून कुपवाडकडे भरधाव वेगाने चाललेला ट्रक शनिवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पलटी होऊन श्रीकृष्ण रामचंद्र कदम हा वॉचमन जागीच ठार झाला। हा अपघात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे घडला असून या घटनेची कुपवाड MIDC पोलिसात नोंद झाली आहे। हा अपघात ट्रक चालक गणेशन एन अरुणाचल या ट्रकवरील ताबा सुटल्याने झालेला आहे। या प्रकरणी ट्रक चालक गणेशन यास कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटकही केलेली आहे। फिर्याद शिवाजी रामचंद्र कदम यांनी दिलेली आहे। याबाबतचा अधिक तपास फौजदार बाबासाहेब माने हे करीत आहेत। राज्य शासनाने ऐश्वर्या कांबळेच्या कुटुंबियांना अवघ्या 8 दिवसाच्या आतमध्ये 5 लाख रुपयांचा चेक दिलेला आहे। 14 जानेवारीला सांगलीत सद्भावना एकता रॅलीनंतर घरी जाताना पुरोहित कन्याशाळेची ऐश्वर्या कांबळे हिला चक्कर येऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिचा उपचारादरम्यान दुर्दैवी असा मृत्यू झाला। या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार सुधीरदादा गाडगे, जिल्हाधिकारी विजय कालम पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी पाठपुरावा करून 5 लाखांची मदत जाहीर केली होती। आज आठवड्याच्या आत मिरज प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, भाजपचे शेखर इनामदार, RPIचे सुरेश दुधगावकर यांच्या उपस्थितीमध्ये मृत ऐश्वर्याच्या कुटुंबियांना 5 लाखाचा धनादेश देण्यात आलेला आहे। सांगली महानगरपालिका क्षेत्रातील पार्किंगची समस्या त्वरित सोडवा या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी सतीश साखळकर, आसिफ बावा, अमर पडळकर, उमेश देशमुख, उमर गवंडी, अशरफ वानकर आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते। महानगरपालिका क्षेत्रामध्ये पार्किंगची समस्या गंभीर होत असून जिल्हाधिकारी विजय कालम पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, हा प्रश्न सोडवावा अशी विनंती कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। 4 दिवसात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी विजय कालम पाटील यांनी यावेळी दिलेले आहे। सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील पार्किंगचा विषय फार गंभीर असून त्यासाठी कुठलीही उपाययोजना योजण्यात आली नसल्यामुळे आज पार्किंगची इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे की वाहन लावणे म्हणजे उद्योग झालेला आहे। प्रत्येक बिल्डिंग बांधत असताना काही नियम असतात, पार्किंगच्या अटी असतात, त्या मध्यभागी ठिकाणी कुणी फॉलोअप केलेलं नाहीत, कुणी अंमलात आणलेलं नाहीत। त्यामुळे ट्रॉफिकची अत्यंत गंभीर समस्या निर्माण पार्किंगची झालेली आहे आणि त्यातून पुन्हा पार्किंगचं आरक्षण उठवण्याचा जो प्रकार चाललेले आहे हे सांगलीकर जनतेच्या हिताचे आहेत, हिताचे आहेत, त्याचा विचार होत नसून पार्किंगमुळे जी समस्या निर्माण झालेली आहे ती दूर करण्यासाठी महापालिकेने त्वरित कारवाई करावी। गणपती मंदिरजवळ आजच्या घडीला इतकं रश असतं, कुठलीही गाडी कुठं लावता येत नाही। दुकानदाराच्या समोर लावल्यानंतर त्याचे वाद होतात, पोलिसून गाडी उचलून घेऊन जातात। प्रत्येकाने इतका त्रास झाला की तो कुठं पार्किंगची सोय नाही। गणपती मंदिर शेजारी जे आरक्षण आहे ते आरक्षण आज 2 वर्ष झालं तर फक्त आरक्षण पडलेलं आहे, पण त्याचं कुठल्याही प्रकारचं फॉलो केलं जात नाही, तिथं पार्किंगची सोय केली जात नाही। पुन्हा आता ते पुन्हा जर घ्याच्यात घालण्याचा जर प्रकार होऊ नये त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की सर्वपक्षीय कृती समितीतर्फे की आता महापालिकेचं लक्ष द्यायला नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून तिथे ती पार्किंगची समस्या दूर करावी आणि लवकरात लवकर तिथं पार्किंग सोय करण्यात येईल। बांधावरचा वाद जीवावरती बेतलेला आहे। जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे एका पुतण्यानं आपल्या चुलतीची हत्या केलेली आहे। डिंगोरे येथील लाहोटे वस्ती बल्लाळवाडी रस्ता या ठिकाणी एक क्रूर घटना घडली आहे। मंगल काशीनाथ लाहोटे वय अंदाजे 55 वर्ष या एकट्याच घरी असल्याचं पाहून त्यांचा पुतण्या रामदास नाता लोहोटे याने आपल्या चुलतीच्या डोक्यात व चेहऱ्यावर विटाच्या साह्याने जबर मारहाण केली व आरडाओरडा ऐकल्यानंतर शेजारी शेतात काम करत असलेल्या लोकांनी धावत येऊन पाहिले असता मंगल या जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना
दिसल्या व आरोपी रामदास याने लगेच तेथून पळ काढलेला होता। जखमी महिलेला लगेच ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने उपचारासाठी आलेफाटा येथे खासगी रुग्णालयात नेले असता मंगल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। पुढील उपचारासाठी पुण्याला ससून हॉस्पिटलला हलवण्यात आलं, परंतु ससून हॉस्पिटल येथेच उपचारादरम्यान मंगल लाहोटे हिचा मृत्यू झाल्याचं समजलं। सदर घटनेची माहिती ओतूर पोलिसांना कळवताच पोलीस उपनिरीक्षक श्री सूरज बनसोडे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर होऊन सदर घटनेचा पंचनामा करून आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्न करू असे सांगितलेले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील वस्तीशाळा शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले आहेत। 108 वस्तीशाळा निमशिक्षकांना जिल्हा परिषद शाळेत सामावून घेण्याचे आदेश जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत प्रवेशद्वार उघडणार नसल्याचा इशारा शिक्षकांनी दिलेला आहे। 108 वस्तीशाळा शिक्षकांनी 17 तारखेपासून सुरू केलेले आहेत। त्यासाठी आमरण उपोषणाला हे शिक्षक बसलेले आहेत। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनात पुन्हा एकदा त्यांचे समर्थक एकवटलेले आहेत। भुजबळ समन्वय समितीची स्थापनाही करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ पुन्हा एकदा समर्थक एकवटलेले आहेत। भुजबळ यांच्या सुटकेसाठी भुजबळ समन्वय समितीची स्थापनाही करण्यात आलेली आहे। भुजबळ समर्थकांची बैठक पार पडली। याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीला शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बडे नेतेही उपस्थित होते। भुजबळ यांच्या सुटकेसाठी लवकरच नव्या आंदोलनाची समर्थकांकडून घोषणा होणार असल्याचं दिसून येत आहे। आज या ठिकाणी भुजबळ समर्थकांची बैठक ही सर्वपक्षीय सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांना बोलवण्याचं काम इथल्या आयोजकांनी केलं आणि कायद्याच्या सगळ्या बाबींचा तपासून झाल्याच्या नंतर भुजबळ साहेबांना आता कुठल्याही पद्धतीमध्ये जामीन मिळाला पाहिजे आणि तो जामीन मिळत नाही आहे त्याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप आहे का याची शंका ही सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्या संबंधी चर्चा करून पुढचं जे काही दिशा आहे ती आंदोलन कशा पद्धतीचं असावं, कोर्टमध्ये कशा पद्धतीची भूमिका मांडली जावी आणि शासन स्तरावरती कशा पद्धतीच्या चर्चा केल्या जाव्यात या संबंधीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सूचना घेण्याच्यासाठी ही बैठक होती। याच्यातनं एक सुकाणू समिती निर्माण केली जाईल आणि त्याच्यातनं पॉलिसी ठरवून सगळ्या कार्यकर्त्यांना तशा पद्धतीचे आदेश येणाऱ्या काळात दिले जातील। आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, राज्यपाल महोदय असतील किंवा जे महाराष्ट्रातले सगळे जबाबदार नेते आहेत यांच्याजवळ सुद्धा शिष्टमंडळाच्या माध्यमातून सगळे प्रमुख लोक आम्ही जाणार आहोत। हा मेळावा आपण अधिवेशन काळामध्ये घ्यावा। भुजबळ साहेबांच्या समर्थनार्थ हा जो मेळावा अधिवेशन काळामध्ये या ठिकाणी पार पडला तर त्याचं आम्हाला अधिवेशनामध्ये चर्चा उपस्थित करता येईल आणि त्या मेळाव्याच्या अनुषंगाने ही चर्चा होईल। कारण अन्यथा शासन भूमिका घेईल की ही बाब न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट बाबीवरती चर्चा होणार नाही, पण आंदोलनाची चर्चा ही सभागृहामध्ये होऊ शकते आणि त्या अनुषंगाने या विषयावरती आम्हाला चर्चा या ठिकाणी घेता येईल अशी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडली आणि त्याचं नियोजन या ठिकाणी समन्वय समिती नेमून ते सगळं प्लॅनिंग केलं जाईल अशी भूमिका या ठिकाणी घेण्यात आली। मात्र आम्ही सर्व आमदार प्रकल्पग्रस्त वसाहतींमध्ये अंतर्गत डांबरीकरणासाठी प्रस्ताव सादर करा असं आवाहन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे। वारणा आणि चांदोली प्रकल्पग्रस्त वसाहतीमध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे। या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त वसाहतींमध्ये अंतर्गत डांबरीकरण होणं गरजेचं आहे। यासाठी वन विभागाकडे वित्तीय तरतूद आहे, त्यामुळे अंतर्गत डांबरीकरण व अन्य सुविधा देण्यासाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलेत। शासकीय विश्रामगृह इस्लामपूर येथे पुनर्वसन वसाहतीतील विकास कामांबद्दल आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, वारणा कालव्याचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्यासह अन्य कार्यकारी व अधिकारी उपस्थित होते। मिरजेतील आत्महत्या प्रकरणामध्ये असणारा पोलीस कर्मचारी साईनाथ ठाकूर अखेर निलंबित झालेला आहे। जिल्हा पोलीस प्रमुखांनी ही कारवाई केलेली आहे। अभिजित पाटील या तरुणाने दिनांक 30 ऑक्टोबर 2017 रोजी आत्महत्या केली होती। या आत्महत्या खाजगी सावकारीतून झाल्याप्रकरणी अभिजित पाटील याच्या वडिलांनी 3 खाजगी सावकारांविरोधात गांधी चौकी पोलिसात तक्रारही दिली होती। त्यानुसार पंडित बळवंत नाईक, लक्ष्मी निवास भूषण प्रसाद तिवारी हे दोघे राहणार जयसिंगपूर व बेबी मोहन अंडिकाट यांच्या गांधी चौकी पोलिसातून गुन्हा दाखल झाला होता। यातील आरोपी बेबी मोहन अंडिकाट या महिलेने पाटील कुटुंबियाला 18 लाख रुपये व्याजाने दिले। याच्या पैशाच्या वसुलीला पोलीस कर्मचारी साईनाथ ठाकूर येत असल्याचा जबाब साक्षीदारांनी दिलेला होता। या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्तरावर सखोल चौकशी झाली, त्यामुळे अभिजित पाटील याला
आत्महत्या प्रकरणी साईनाथ ठाकूर यांसह आरोपी करण्यात आले। या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा यांनी गंभीर दखल घेऊन पोलीस कर्मचारी साईनाथ ठाकूर याच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे। डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले हे एसीबीच्या जाळ्यात अडकलेले आहेत। सुमारे 95,000 रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। डहाणू नगर परिषदेच्या हद्दीत ठेक्याची कामं केलेल्या कामांच्या पैशांचा चेक मिळाल्यावर रकमेच्या 5 किंवा 10% प्रमाणे दिल्याशिवाय सही व बाकी बिलं काढता येत नाहीत। याकरता ठेकेदाराकडे 95,000 रुपयांची मागणी मुख्याधिकारी विनोद डवले यांनी कार्यालयात केली होती। त्यांच्या कार्यालयात ही रक्कम स्वीकारताना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून सदर कारवाई केलेली आहे। घ्यायचा होता आणि 19 लाख रुपयाचा चेक घ्यायसाठी हे लोक 1 लाख रुपये लाच मागत होते। तर आमची काही इच्छा नव्हती की त्या लाच द्यायसाठी, म्हणून आम्ही इंटिग्रेशनला हे केला, ठाण्याला जाऊन संपर्क साधला। संपर्क साधून काल सर्व आम्ही यांचे काही टेपिंग बोलणे पैसे घेणे देणे काल सर्व झालेले होते। मग आज पाकिट घेऊन बोलवलं होतं। मग आज आम्ही 4 वाजता पाकिट घेऊन आलो इकडे आणि 55 लाख रुपयाची मागणी होती। 95,000 दिले आणि रंगेहात पकडले गेले। किती टक्के त्याने मागितले? 5% हिशोबाने। वर्चस्व वादातून चिंचणीमध्ये 2 गटात राडा झालेला आहे। वर्चस्व वादातून तासगावच्या चिंचणी येथे 2 गटात जोरदार राडा झाला आहे। यामध्ये 1 जण गंभीर जखमी झालेला आहे, तर 2 मोटारसायकली व 1 ट्रॅक्टरचे जोरदार तोडफोड करण्यात आलेली आहे। गावातील पाटील आणि रयत गटात ही तुफान हाणामारी झाली असून यामध्ये 3 नूतन ग्रामपंचायत सदस्यांनाही चांगलेच चोपले आहे। या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक व गावातील वर्चस्वातून हा राडा झाला आहे। या घटनेनंतर तासगाव पोलिसांनी तात्काळ कुमक पाठवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली। या घटनेने गावात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दिल्लीतल्या 20 आमदारांना अपात्र ठरवा अशी मागणी निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींच्याकडे केलेली आहे। त्यामुळे केजरीवालांना मोठा धक्का बसण्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। सत्ताधारी आम आदमी पक्षाचे 1-2 नव्हे तर तब्बल 20 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे। या प्रकरणी निवडणूक आयोग राष्ट्रपतींकडे शिफारस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपणे आपल्या 21 आमदारांना संसदीय सचिवपद दिलं आहे। ही सर्व लाभाची पदं आहेत, त्यामुळे या आमदारांचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील प्रशांत पटेल यांनी मार्च 2015 मध्ये राष्ट्रपतींकडे याचिकेद्वारे केलेली होती। सरकारकडे जाहिरातींसाठी भरपूर पैसे आहेत, पण शेतकऱ्यांसाठी नाहीत। लातूरच्या सभेमध्ये अजित पवार यांनी सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे। सरकारकडे जाहिराती आणि कार्यक्रमांवर उधळपट्टी करण्यासाठी पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नाहीत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवरती टीकास्त्र सोडलं। राष्ट्रवादीचे हल्लाबोल यात्रा सुरू आहे, त्यानिमित्तानं लातूरच्या औसा इथं आयोजित सभेत ते बोलत होते। यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, चित्रा वाघ यांसह दिग्गज नेते उपस्थित होते। त्याआधी अजित पवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी शहाजी राठोड यांची भेट घेतली। त्यांना आर्थिक मदतही केली। शिवाय आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या राठोड यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे देण्याची मागणीही अजित पवार यांनी केलेली आहे। पुण्याच्या शनिवार वाड्यावरती खाजगी कार्यक्रमांना आता बंदी घालण्यात आलेली आहे। एल्गार परिषदेनंतर पुणे महापालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। पुण्यातील शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलेला आहे। यापुढे फक्त महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील असंही या निर्णयात म्हटलेलं आहे। प्रशासनाचा हा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्षनेत्यांच्या बैठकीत मान्य व्हावा लागेल। सत्ताधारी भाजपच्या निर्णयाच्या बाजूने आहे। सध्या 2,500 रुपयांमध्ये शनिवार वाडा कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतो, मात्र वाड्याबाहेर पार्किंगची सोय नसल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कार्यक्रमाच्या वेळी होणारी अस्वच्छता, पर्यटकांची गैरसोय यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची। ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असा सुरू राहील। तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क. खुशखबर खुशखबर खुशखबर. सर्व ग्राहकांना कळवण्यात येते की नवीन वर्षानिमित्त श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क देत आहे 24 HD चॅनेल फ्री. अधिक माहितीसाठी संपर्क 0233 2228 682 7385 47 2345 7058 83 49 83. श्री बालाजी डिजिटल केबल नेटवर्क, ब्राह्मणपुरी, शाळा क्रमांक 1 जवळ, मिरज. तुमच्यात या समस्या आहेत का? मानसिक आजारांचा विळखा वेळीच ओळखा. मला रात्रभर झोप येत नाही, माझे कामात लक्षच लागत नाही, माझ्या मनात सतत नकारात्मक विचार येतात, माझे भविष्य मला अंधकारमय वाटते, माझ्या मनात सतत आत्महत्येचे विचार येतात, चिडचिडेपणा, भास होणे, माझ्याकडे पैसाच टिकत नाही, मी आतून खूप दुःखी व निराश आहे, मी मानसिक रोगी आहे का? भीती, न्यूनगंड, नकारात्मक विचार, लक्षात राहत नाही, चिडचिडेपणा, भास होणे, संशय वृत्ती, डिप्रेशन, नैराश्य, एकाग्रता होत नाही, कौटुंबिक समस्या, झोप न लागणे व भित्रेपणा या व इतर सर्व मनोशारीरिक आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातील. आयुर्वेद हिप्नोसिस मिरज. संमोहन तज्ञ आणि प्रशिक्षक MR शिंगाडे यांचे संमोहन शास्त्रावर आधारित संमोहन उपचार. कॉन्टॅक्ट 9403 19 01 41 77 19 97 81 63. टीप: संमोहन व स्वसंमोहन याचे प्रशिक्षणही दिले जाते. ताकद वापरू शकता. विद्यार्थी जे असतील ते स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकतात. चांगल्या करिअरसाठी तुमच्या अंतर्मनाची योजना वापरू शकता, ते घड्याळ वापरू शकता, त्याची पॉवर वापरू शकता आणि म्हणेन तसं जीवन घडवू शकता. तुमच्या विचारांच्या लहरी तशा निर्माण करू शकता आणि तशाच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित सुद्धा करू शकता. खुशखबर खुशखबर खुशखबर. आपल्या शहरात नव्याने सुरू होत असलेल्या iSquare या दालनाचे ओपनिंग धमाका ऑफरमध्ये मिळवा चक्क 50% पर्यंतचा भरघोस डिस्काउंट तसेच इतर अनेक ऑफर्स. ऑफर दिनांक 15 सप्टेंबर 2017 ते 18 सप्टेंबर 2017 पर्यंत. संपर्क iSquare मार्केटिंग, गणपती पेठ, बिपिन सुपर मार्केट समोर, बुरुड गल्ली, कर्ना रोड, सांगली. संपर्क क्रमांक 84 21 22 03 00. श्री सद्गुरू बागडे बाबांच्या कृपा छत्राखाली एकाच छताखाली श्री सद्गुरू बागडे बाबा एंटरप्राइजेस, बाबा मिनरल वॉटर, हॉटेल बाबा शुद्ध शाकाहारी, बाबा सर्व्हिसिंग सेंटर, बाबा पतसंस्था, बाबा मंगल कार्यालय, बाबा द्रोण व पत्रावळी उत्पादन, बाबा वीट उत्पादन इंटरलॉक, बाबा घरकुल योजना, बाबा आश्रम, बाबा टाइल्स व पार्टेक्स. लोकल प्रोडक्ट नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शुद्ध बनवलेले विना केमिकल नैसर्गिक जल, बाबा शुद्ध जल. हेड ऑफिस गुड्डापूर रोड, संख, गोंधळेवाडी, तालुका जत. शाखा जत, सांगोला, मंगळवेढा, चडचण, संख. संपर्क प्रोडक्शन मॅनेजर लक्ष्मण निकम. संपर्क क्रमांक 95 27 35 29 31. श्री सद्गुरू बागडे बाबांच्या कृपा छत्राखाली एकाच छताखाली श्री सद्गुरू बागडे बाबा एंटरप्राइजेस. पेविंग ब्लॉक साठी लागणारे सर्व रॉ मटेरियल आमच्याकडे होलसेल दरात मिळेल. कलर मेकर, हार्डनर मार्केट पेक्षाही कमी दरात घरपोच सेवा. कोल्हापूर असेल आणि सांगली असेल, कोल्हापूर असेल, हार्डनर, लेकर, कलर, डाय ह्या सगळ्या गोष्टी मी आता माझ्या इथून बाबा ब्रिक्सच्या माध्यमातून मी आता लोकांच्यापर्यंत पोहोचवते. त्याचा फायदा असा आहे की मार्केटपेक्षा आता जे एकदम लांबून गुजरातून एकाच वेळेस आणणं किंवा एक एक बॅरल घेणं हे व्यवसाय करणाऱ्या माणसाला अडचणीच होतं. त्यामुळे माझे स्वतःचे 6 प्लॅन्ट असल्यामुळं
माझ्या स्वतःच्यासाठी पण हे वापरलं जातं. बाबा वीट उत्पादन इंटरलॉक, बाबा घरकुल योजना, बाबा टाइल्स व परलेक्स, संपर्क 98 50 24 75 49. या विविध प्रकल्पांमधून मिळणारे उत्पन्न मठातील व अनेक गरजू गोरगरिबांच्या मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार तसेच सामाजिक कार्यासाठी खर्च केले जाते. गुड्डापूर रोड, संख, गोंधळेवाडी, तालुका जत. खास आपल्यासाठी घेऊन येत आहेत नवनवीन व्हरायटीचे 4G मोबाईल्स. सॅमसंग, नोकिया, लिनोवो, विवो, ओप्पो, पॅनासोनिक अशा असंख्य मोबाईलच्या व्हरायटीज. मोबाईल घ्या स्मार्ट, व्हा एक्स्ट्रा स्मार्ट. होलसेल आणि रिटेल फक्त न्यू बालाजी कस्टम शॉप मध्येच. बापटबाल शिक्षण मंदिरा शेजारी, ST स्टँड रोड, सांगली. Square Science Academy. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation, most focused coaching for both CET and JEE, provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888 517 084, Tambolkar ma'am 9850 993238. Square Science Academy, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन. सूटिंग, शर्टिंग, जींस, ट्राउजर्स, शेरवानी, सूट, ब्लेजर हो जिया रे. एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज.